आदरणीय आनंदा चव्हाण रामोशी समाजाचे नेते यांना अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं हे करावं. कृपया सर्व नेत्यांची नावं घेऊ नये. फक्त आदरणीय आंबेडकर साहेब असतील, आदरणीय शेंडगे साहेबांचं नाव घेऊन भाषण सुरुवात करावं. येळकोट 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 येळकोट. आजच्या या महामेळाव्याचे मुख्य आकर्षण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे ओबीसीचे नेते प्रकाशअण्णा शेंडगे व त्याचप्रमाणे अजून एकच नाव घेतो कारण मला 2च घ्यायला सांगितलेत, कोयतावीर टीपी मुंडे सर आणि सर्व सहकारी मित्रांनो. मी इथं तुम्हाला कुठं रामोशी दिसतोय का? नाही, कारण मला पहिल्यांदाच इथं अडवलं गेलं. मी सांगतोय मी रामोशींचा नेता आहे, रामोशींचा नेता आहे, पण आपलेच मंडळी आपल्याला ओळखत नाही तर ही राजकारणी कसे ओळखणार, इतर समाज कसे ओळखणार आपल्याला? त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने टीपी मुंडे सर तुम्ही जसं म्हणता ना तसं मला असं वाटतं की येताना आता मी पण तयारीनिशीच आलो पाहिजे. कुऱ्हाड हातामध्ये घेऊनच आलं पाहिजे. आणि ऊन आणि पाऊस हे तर काय आपल्याला त्यानंतर पोलीस चौकीमध्ये आपल्यावरती गुन्हे हे होणारच आहेत आणि आतापर्यंत तेच झालेलं आहे. जरा कुठं काय झालं की आमच्यावरती गुन्हा दाखल, गावात काय कुठली घटना घडली की आमच्यावरती गुन्हे दाखल. पण आम्ही हे सगळं सोडून आता ओबीसी मंडळींनी भटक्या विमुक्तांनी आज चांगल्या पद्धतीचा पेन हातामध्ये घेऊन आम्ही आज लढाई करतोय आणि हे मंडळी आमच्याच ताटातलं खायला लागलेले आहेत. तुम्हाला वेगळं ताट असून तुम्ही आमच्या ताटातलं खाताय, मग आम्हाला आमची जात दाखवायला लावू नका. जातीपातीचं राजकारण विसरून आपण आता गावामध्ये सगळेजण एकत्र गुणामोनाने आनंदाने राहतोय. आपण सगळ्यांच्या एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये जातोय, लग्न कार्याला जातोय, सगळ्या कार्याला जातोय. पण हे काही नवीनच चालू केलं की तुमच्यातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे. अरे तुमचं तुम्ही वेगळं घ्या ना, तुम्हाला जे आरक्षण मिळले ते तुम्ही घ्या. आज ह्या आरक्षणामुळे आम्हाला कुठेतरी धरगर रामोशी हे सगळे 12 बलुतेदार भटके मुक्तांना जे आरक्षणामुळे कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, कुठेतरी जिल्हा परिषद सदस्य, बस एवढंच. आज इतके वर्ष गोपीनाथ मुंडे सरांच्या बरोबर मी काम करत होतो, त्यावेळेपासून ओबीसींचा लढा म्हणलं की काम करतोय. पण हे आता हे सगळं सोडून आम्ही चांगल्या मार्गाने या ठिकाणी काम करायला लागलोय आणि ही मात्र लोक आपल्याच ताटातलं वडायला लागल्यात. त्यामुळे यापुढे हे असलं खपून घेणार नाही. हे सर्वांनी या ठिकाणी निर्धार करायचा आहे. सर्व ओबीसी मधील सर्व जाती धर्मांनी या ठिकाणी प्रकाशअण्णा शेंडगे असतील, त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर साहेब असतील, या ठिकाणी दोघही एकाच व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान आहेत. 2 प्रकाश या ठिकाणी आपल्याला प्रकाश देण्यासाठी थांबलेले आहेत. आपण सर्वांनी यांच्या पाठीमागे उभं राहून यांची ताकद वाढवण्याचं काम या ठिकाणी करायचंय, एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आणि माझे 2 संपवायच्यात. येळकोट येळकोट. आद्यक्रांतीवीर उमाजी नायकांचा जय मल्हार, जय भीम, जय ओबीसी.